साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद ज्वलंत झाला आहे। दोन्ही राज्याच्या एसटी बसेस महाराष्ट्र व कर्नाटक सीमेपर्यंत धावत असल्याची माहिती सोलापूर एसटी डेपोचे व्यवस्थापक दत्तात्रय कुलकर्णी यांनी दिली। तिला विचारून बघू म्हणले। डीएसपी विचारशिवाय परवानगीशिवाय गाडी सोडत नाही, महाराष्ट्राची गाडी सोडत नाही। त्यांनी सांगितलं का? हो, स्पष्ट. सांगितलं तसं। आता पुणे किती तुमच्या गाडीत किती पॅसेंजर आहेत? आता जवळजवळ 45 लोक आहेत घाणापूरचे। हो, कुठनं गाडीने आली? हे अहमदनगर। अहमदनगरहून घाणापूरला जाण्यासाठी प्रवासी आले होते, तुम्ही त्यांना घेऊन चालला होता। त्या लोकांनी तुम्हाला सोडलं नाही, मग तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय सांगणार? एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही काय सांगणार? आता बघू ना, ते म्हणले 10 मिनिट थांबा। आता 1 तास झाला जवळजवळ। 1 तास झाला। बघू आता काय होते। अजून किती गाड्या आहेत आता अजून? एवढं काय आता 2 तास उभे आहेत आपल्या 2 गाड्या उभ्या आहेत महाराष्ट्राच्या। शुक्रवारी सायंकाळी कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र शासनाच्या एसटी बसेस सीमेवर अडवल्या होत्या। त्या बसेस गुलबर्ग्याला निघाल्या होत्या। कर्नाटक पोलिसांनी या सर्व बसेस अक्कलकोट डेपोकडे परत पाठवल्या। शनिवारी सकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसेस फक्त सीमेपर्यंत प्रवासी घेऊन जात आहेत। कर्नाटकच्या बसेस देखील सोलापुरात आल्या नाहीत। प्रवाशांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर जे वाक्य बोललेलं आहे त्याच्यावरती वाद निर्माण झाल्याने अक्कलकोट तालुक्यातनं आलेले बसाला कर्नाटकमध्ये जायला न दिल्यामुळे कर्नाटकचे बस आम्ही शिमूरवरती थांबवून त्यांचे पण बस माघारी पाठवून मुख्यमंत्री बोम्मई यांच्या शब्दाचा निषेध व्यक्त करून कर्नाटकचे बस कर्नाटकला पाठवून दिलं